हाय स्टुडंट्स, व्हॅलन्सी म्हणजे काय? तर बघा, व्हॅलन्सी मीन्स कंबायनिंग कपॅसिटी ऑफ ॲटम. आता कंबायनिंग कपॅसिटी ऑफ ॲटम म्हणतात ते तुम्हाला कदाचित समजलेलं नसेल, तर बघूया जरासं नीट. आधी मी एक्सप्लेन करते. बघा इथं आता हे हायड्रोजन ॲटम आहे. याच्यामध्ये हा काय आहे, न्यूक्लियस आणि त्याचा या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन असणार आहे. ओके, तर इथं एकच त्याच्यामध्ये डुप्लेट असणार आहे. तो कंप्लीट करण्यासाठी त्याला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. हेलियम घेतला तर इथं 2 इलेक्ट्रॉन, याचं डुप्लेट कंप्लीट आहे. तिसरा घेतला आपण कोण, कार्बन. कार्बन जर घेतला तर ॲटॉमिक नंबर त्याचा 6 आहे आणि त्यामुळं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशननुसार 2 आणि 4, तर आउटर शेलमध्ये 1 2 3 4 असे 4 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आहेत. ओके, निऑन जर घेतला तर इथं त्या ठिकाणी 10, त्यामुळे इथं 2 आणि उरलेले 8 या पद्धतीनं होते कंप्लीट. ओके, म्हणजे इथं बघायचं काय येतं, तर हेलियम आणि निऑन हे 2 जर घेतलात तुम्ही या ठिकाणी, हेलियम आणि निऑन हे 2 जर तुम्ही घेतलात या ठिकाणी, तर यांचं हेलियमचं डुप्लेट, कारण फर्स्ट शेलची कपॅसिटी 2ची असते म्हणजे त्याला डुप्लेट म्हणतो आपण, आणि सेकंडची 8ची असते ज्याला ऑक्टेट म्हणतो. तर हेलियम आणि निऑन याचं डुप्लेट आणि ऑक्टेट इथं कंप्लीट झालेलं आहे. पण हायड्रोजन जर घेतलं तर फर्स्टच शेल आहे, तर त्याची फर्स्ट शेल सुद्धा कंप्लीट झालेली नाही आहे. 2 इलेक्ट्रॉनची कपॅसिटी कंप्लीट झालेली नाही आहे. कार्बन, त्यानंतर इथं पुढचा सोडियम, या दोघांचं सुद्धा कंप्लीट झालेलं नाही. मग अशा वेळेला काय होतंय, तर त्यांना इलेक्ट्रॉन द्यायला किंवा घ्यावा लागतो. दॅट मीन्स लुझिंग और गेनिंग. ओके, सो दिस लुझिंग अँड गेनिंग कपॅसिटी ऑफ द ॲटम, ओके, इज नोन ॲज द व्हॅलन्सी. लक्षात आलं काय म्हणणार बघा? व्हॅलन्सी मीन्स टू कम्प्लीट द डुप्लेट or octet of outermost shell of the atom. Okay, how why? Okay, number of electrons are lose or gain by this atom, though this number of electron is known as the valency. आता ही फाइंड कशी करायची, तर इथं काही मी एक्झाम्पल घेतले. तर मगाशी फक्त डायग्रामॅटिक दाखवलं तुम्हाला, आता इथे एक्झाम्पल सांगते बघा. सो फर्स्ट हिअर वी टेक लिथियम. Li हा लिथियमचा सिम्बॉल आहे. ॲटॉमिक नंबर त्याचा 3 आहे. त्यानुसार इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 आणि 1. ओके, तर इथं सेकंड शेल आहे. सेकंड शेलमध्ये आपल्याला फर्स्ट शेलची डुप्लेट तर कंप्लीट आहे. सेकंड शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजेत? 8 पाहिजेत. पण इथं किती आहेत? 1 आहेत. तर 8 कंप्लीट होण्यासाठी त्याला 7ची गरज आहे, जे कुणीही देणार नाही. त्यामुळे तो काय करेल, तर हा 1 इलेक्ट्रॉन ॲज इट इज कुणाला तरी आहे असा देऊन टाकेल आणि लुझिंग करणार, म्हणजेच काय करणार आहे, तो लूज करणार आहे. सो दॅट्स वाय द व्हॅलन्सी ऑफ लिथियम इज द 1. देन सेकंड हिअर वी सी कार्बन. कार्बनमध्ये बघितलं आपण, काय बघितलं? 6 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 4. आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 4 आहेत. म्हणजे इथं ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी, 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट होण्यासाठी त्याला 4ची गरज आहे. मग तो 4 देईल किंवा घेईल. आता काय करतो, किंवा काही वेळेला शेअरिंग सुद्धा करेल, पण ॲटलिस्ट याची बॅलन्स आता आपण सध्या समजून लूज किंवा गेन करेल, तर याची बॅलन्स किती असेल त्या ठिकाणी? 4. सोडियम जर आपण घेऊया. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती सांगितलेला आहे बघा त्या ठिकाणी, तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11. फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये फर्स्ट शेलमध्ये 2 झाले. 10 8 2 8 10 आणि राहिलेला 1 थर्ड शेलमध्ये गेला. बरोबर आहे. आता तिसऱ्या शेलची जर कपॅसिटी घेतली तर 18ची आहे, पण कमीत कमी किती पाहिजे त्याला? 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. ओके, 8 इलेक्ट्रॉन पाहिजे असल्यामुळं आता आहे एकच, तर तो एकच असल्यामुळं 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळं त्याला सुद्धा 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे, जे कुणीही देणं शक्य नाही. आणि म्हणून हा काय करेल, तर हा सुद्धा 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय करणार आहे? लूज करणार आहे. लूज नंबर ऑफ लुझिंग इलेक्ट्रॉन इज द व्हॅलन्सी ऑफ दॅट ॲटम. ओके, म्हणजे सोडियमची व्हॅलन्सी किती झाली? 1. आता बघू आपण ऑक्सिजन या ठिकाणी. तर ऑक्सिजन जर घेतला तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे बघा त्या ठिकाणी? 8 आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किती होणार त्या ठिकाणी? 2 6. म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये आता 6 इलेक्ट्रॉन आले.
मग या ठिकाणी ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी म्हणजेच 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट होण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो आपल्याकडचे 6 इलेक्ट्रॉन का देईल? तो ते मिळवायचाच प्रयत्न करेल निश्चितच. म्हणजेच त्या ठिकाणी तो काय करणार आहे? 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी घेणार आहे. किती इलेक्ट्रॉन घेईल तो? 2 इलेक्ट्रॉन घेईल आणि 2 इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर त्याची व्हॅलन्स त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन होत आहेत आणि म्हणून तर ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती असेल? 2 गेन करणार आहे. तो किती इलेक्ट्रॉन करणार आहे? 2 इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. देन फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 7. साधा आहे, सरळ आहे. 7 इलेक्ट्रॉन आहेत. 8 होण्यासाठी एकाची गरज आहे. बरोबर आहे. 7 तो देणार नाही, तर त्याऐवजी तो काय करेल? 1 इलेक्ट्रॉन गेन करेल. घेईल म्हणजेच गेन करेल आणि म्हणून फ्लोरीनची व्हॅलन्सी किती असणार आहे? 1 असणार आहे. सेम वे क्लोरीनची पण तसंच आहे. ॲटॉमिक नंबर 17 आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 8 7. इथं बघा, इथं 2 शेल आहेत, के आणि एल. इथं किती आहे त्या ठिकाणी? इथं 3 आलेलं आहे, के एल एम. ओके, फक्त आउटर मोस्ट शेल इथं कुठली होती? एल होती आणि इथं कुठली आहे? तर एम आहे. सेमच आहे. बाहेरच्या आउटर शेलची कपॅसिटी मिनिमम किती पाहिजे? 8. म्हणजेच ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी ची गरज 8ची. 7 आहेत. 1 कंप्लीट पाहिजे त्याला कंप्लीट करण्यासाठी आणि म्हणून तो 1 काय करेल त्या ठिकाणी? घेणार आहे. बरोबर आहे. आणि 1 घेणार म्हणजेच त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे? 1 असणार आहे. ओके, आय होप मला वाटते तुम्हाला व्हॅलन्सी म्हणजे काय हे चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल. ओके, यावरती अजून काही एक्झाम्पल घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करूया. थँक्यू.